भाजपने सत्तेच्या राजकारणासाठी 1.5 वर्षांपूर्वी शिवसेना फोडली आणि 6 महिन्यांपूर्वी शरद पवार यांची राष्ट्रवादी गळाला लावली। 60 वर्षांच्या आपल्या राजकारणात रथी महारथींना लोळवणाऱ्या आणि तमाम विरोधकांना धोबीपछाड केलेल्या पवार साहेबांची राष्ट्रवादी दुभंगली। धक्कादायक म्हणजे काकांना थेट घरातूनच आव्हान मिळाले। लोक म्हणू लागले, जे पेरले तेच उगवले। आता तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीलाही दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने ठाकणार आहेत। माजी मंत्री अनिल देशमुख म्हणतात, भाजपने आत्तापासूनच अजितदादांना साईड ट्रॅक केलंय। लोकसभा निवडणुकीनंतर वेगळेच चित्र दिसेल। दरम्यान दादांच्या राष्ट्रवादीचा पहिलाच जाहीर मेळावा आज कर्जत खालापूर तालुक्यात झाला। सुनील तटकरेंनी साहेबांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला। तिसरीकडे राष्ट्रवादी कोणती खरी कोणती खोटी यावर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे। तर घड्याळ चिन्ह कोणाचे त्याचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे। सगळेच राजकारण अगदी बेभरवशाचे झाल्याने तमाम पवार प्रेमी कार्यकर्ते कुंपणावर बसून आहेत। पहाटेच्या शपथविधीने दादा कधी काय निर्णय घेतील याचा भरवसा नाही आणि इतके महाभारत घडले असूनही काका पुतणे थेट भिडताना दिसत नाहीत। अशा परिस्थितीत आपण कुणाची पालखी खांद्यावर घ्यायची याच द्विधा मनस्थितीत आजही हजारो कार्यकर्ते आहेत। साहेबांचे योगदान कमी लेखता येत नाही आणि दादांचा झपाटा कार्यक्षमतेची कोणाबरोबर तुलनाच होऊ शकत नाही। हे सगळे असले तरी किमान पुणे जिल्ह्यात आज दादांचे पारडे जड दिसते। मतलबी लोक मावळत्या नव्हे तर उगवत्या सूर्याला नमस्कार करतात। हा मानवी स्वभाव आहे। त्यामुळे पुणे काय किंवा पिंपरी चिंचवड काय, दोन्ही शहरात आणि ग्रामीण भागातही दादांची चलती आहे। जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड असताना सलग 5 वेळा साहेबांना मते देणारे आज दादांकडे झुकलेत। कारण 1992 पासून जातीने लक्ष घालून दादांनी शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवला। होय, MIDCचा विस्तार, चाकण तळेगाव रांजणगाव इंडस्ट्री, हिंजवडी, तळवडे, खराडी, IT पार्क तसेच स्मार्ट सिटी हे सर्व शरद पवार यांचं देणं आहे। हे लोक विसरले असतील पण तेच सत्य आहे। कारखानदारी आणि कामगार वाचवण्यासाठी दादांचा शब्द कधी कामी आला नाही, तर तिथे साहेबांचेच वजन खर्ची पडले। प्राधिकरणातील शेतकऱ्यांना एकरी 5 गुंठ्याचा परतावा साहेबांनीच दिला। एचे कंपनी बंद पडली असती पण केंद्रातून 250 कोटींची मदत आणून ती वाचवली, ती सुद्धा शरद पवार यांनीच। या शहराचे नेतृत्व करणारे खासदार आमदार सुद्धा बारामतीकर काकांच्या तालमीत घडले। इथल्या कुस्ती, कबड्डीला आणि तमाम पहिलवानांना खुराकासह मोठे केले। मैदान उपलब्ध करून दिले ते सुद्धा साहेबांनीच। 30 वर्षात एकाही विरोधकाला इथे तोंड काढून दिले नाही, त्याचेही श्रेय पवार साहेबांचेच। मात्र काळ बदलला आहे। जुनी पिढी अर्धी अधिक आज काळाच्या पडद्याआड गेली। आज चटमंगनी पट ब्याहचा जमाना आहे आणि दादा त्यांचाच चेहरा आहे। शहराची रेषण रेष, चौक, गल्ली आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांपासून तमाम माजी नगरसेवकांची कुंडली दादांना आज तोंडपाठ आहे। उद्या महापालिकेची निवडणूक लागलीच तर त्यांना साहेबांपेक्षा दादा सोयीचे वाटतात। राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर 3 महिने साहेबांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष मिळत नव्हता, ही शोकांतिका आहे। आजही पदाधिकाऱ्यांची नावे समोर आणली तर स्वतःच्या जीवावर 3-4 नगरसेवक निवडून आणू शकेल असे चेहरे साहेबांच्या राष्ट्रवादीकडे दिसत नाहीत। महापालिकेवर 20 महिन्यात प्रशासकीय राजवटीत प्रचंड लूट सुरू आहे, पण साहेबांची राष्ट्रवादी तिथे तुटून पडली असे झालेले नाही। पक्ष संघटना वाढायचीच तर सतत चार्ज पाहिजे। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारावर मोर्चे, आंदोलने, निदर्शने झाली पाहिजेत। 6 महिन्यात अपवाद वगळता ते चित्र दिसले नाही। साहेब दादांचे खरोखरचे भांडण आहे की फक्त नुरा कुस्ती आहे याबाबत आजही तमाम नेते आणि कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत। सत्तेला सलाम करणारे दादांची पालखी वाहतात आणि निष्ठेच्या गुंत्यात गुरफटलेले साहेबांची वाट पाहत आहेत। भाजपने 5 वर्षात जो शेकडो कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेत केला
त्यावर आता दादांची राष्ट्रवादी तोंड उघडणार नाही. अशा वेळी साहेबांच्या राष्ट्रवादीने ही संधी समजून रान पेटवले पाहिजे. पण तिथेही बोट चेपेचे धोरण दिसते. कामे व्हायची असतील तर नेहमी सत्तेची कास धरून चाला, हा मोठ्या साहेबांचाच कानमंत्र असल्याने गर्दी आणि दर्दी सुद्धा दादांच्या राष्ट्रवादीकडे गेलेत. पिंपरी चिंचवड शहरात साहेबांची राष्ट्रवादी मोठी करायची तर एकटे तुषार कामठे, रविकांत वरपे किंवा सुनील गव्हाणे हे नौखे पुरेसे नाहीत. माजी महापौर आझमभाई पानसरे यांची ताकद आहे, पण मावळत्या नगरसेवकांपैकी एकही नाव यादीत दिसत नाही याची खंत आहे. लोकांमधले वजनदार चेहरे मोहरे फलकावर पाहिजेत. मावळात किंवा शिरूरमध्ये लोकसभा लढायची तर आताचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सोडून एकही तोलामोलाचे नाव समोर यायला तयार नाही. विधानसभेच्या 3 मतदारसंघात उद्याचा उमेदवार कोण असा प्रश्न आला तर एकही चर्चेतील नाव सांगता येत नाही. महापालिकेच्या 128 जागांवर उमेदवार द्यायचेच म्हटले तर आज घडीला 28 नावे सुद्धा सापडणार नाहीत. साहेबांची पुण्याई आता कामाला येणार नाही. त्यासाठी घाम गाळावा लागेल. हे चित्र बदलायचे तर वेळ कमी आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी रेकॉर्ड ब्रेक मोर्चा काढून घाम फोडला होता. पक्ष दुभंगल्यानंतर अलीकडेच प्रशासकीय काळातील विकास कामात टक्केवारी भागीदारीचा जो प्रचंड राडा प्रशासनाने केला त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून स्वतः अजितदादांनी महापालिकेत बैठक घेतली आणि तंबी दिली. किमान त्यातून एक वातावरण निर्मिती झाली. साहेबांच्या राष्ट्रवादीकडून आमदार रोहित पवार यांचा एक दौरा सोडला तर कुठली हालचाल दिसली नाही. अजितदादा येणार म्हटले की कार्यकर्त्यांचे मोहळ येते आणि पक्षात वेगळे चैतन्य निर्माण होते. साहेबांच्या राष्ट्रवादीकडून एकाही प्रश्नावर आवाज उठवल्याचे कोणी पाहिलेले नाही. प्रशासनात सध्या 2-2.5 हजार कोटींचा एक मोठा घोटाळा फक्त चर्चेत आहे. वाटले होते साहेबांची राष्ट्रवादी तुटून पडेल. आजही सर्व कसे शांत शांत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी म्हणजे 2 डिसेंबरला साहेबांच्या राष्ट्रवादीसाठी उघडण्यात येणाऱ्या प्रशस्त पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आहे आणि मेळावा सुद्धा होणार आहे. खरे तर या निमित्ताने साहेबांच्या हितचिंतकांनी आज आपण नेमके कोठे आहोत यावर चिंतन केले पाहिजे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आजच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर का माळी मराठा वादाचे वावटळ शिरलेच तर डॉक्टर कोल्हे यांची अमानत शिल्लक राहणार नाही. स्वतः डॉक्टर कोल्हे हे एक उत्तम वक्ते आहेत, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे खासदार आहेत, यात दुमत नाही. त्यांच्या सारखेच लोकप्रतिनिधी ही आजच्या काळाची खरी गरज आहे हे सुद्धा मान्य. जातीपातीच्या राजकारणात इथे डॉक्टर कोल्हेंसारखा विद्वान नेता जिंकून आणायचे काम कठीण आहे. मावळात आणि शिरूर लोकसभेला आज परिस्थितीत विधानसभा निहाय विचार केला तर साहेबांच्या राष्ट्रवादीकडे तोडीस तोड अशा उमेदवारांची कमी आहे. गांभीर्याने घ्या आणि कामाला लागा, अन्यथा काळ कठीण आहे.